हा आमचा संघ आम्ही या ठिकाणी शहापूर तालुक्यातील शिरोळे ते खेळायला आलो होतो आणि पहिल्याच सामन्यात आमचा पराभव झाला. त्यानंतर आमचं मन खूपच नाराज झालं. त्यानंतर मग आम्ही इकडे आमच्या एका मित्राच्या इथे जेवण केलं. त्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी घरच्या रस्त्याने निघालेलो आहोत. तरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी रस्ता किती भयानक आहे आणि पावसाने पण या वेळेस आमच्यासोबत धोका केलाय. सगळे या ठिकाणी भिजून ओले चिंब झालेत. रस्ता पण खूपच अवघड आहे. आमचे या ठिकाणी 7-8 मित्र आहेत आणि आमच्याकडे फक्त 3 गाड्या आहेत. त्यातल्या 2 गाड्यांची अवस्था फारच बिकट आहे. कसं तरी आम्ही आमच्या परीने जसं जमेल तसं या ठिकाणी घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी रस्ता जर बघायचं झालं तर रस्ता खूपच घाण आहे. तर सरकारला विनंती आहे का हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्या. या ठिकाणी शहापूर व मोखाडा तालुक्याला जोडणारा हा एक अतिशय जवळचा मार्ग आहे. या ठिकाणी आमच्याकडे एक ऍक्टिवाची स्कूटी असल्यामुळे आम्हाला खूपच त्रास होते. कारण तुम्हाला माहितच आहे की स्कूटीचं इंजिन जिथे खाली असतं त्या ठिकाणी दगडानं खडाखड ठोकत आहे. आता या ठिकाणी जरा चांगला रस्ता सुरू झालाय त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक जण त्याच्या गाडीवर बसलोय आणि पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झालाय. बघू शकता प्रत्येक गाडीवरती या ठिकाणी तिघ जण बसलेले आहेत. 2 जे आमचे खेळाडू होते ते काही कारणास्तव त्यांना त्यांच्या जे बाहेरगावी राहतात त्या बाहेरगावी जावं लागलं. प्रेमनाथ आणि अंकुश शिंदे असे हे दोन्ही नावाजलेले खेळाडू आपल्या संघासाठी आपलं काम टाकून खेळायला आले होते. त्यांचंही मन या ठिकाणी खूप नाराज झालं कारण पहिल्याच सामन्यात आम्हाला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यानंतर आमचा सलामीवीर पॅडी या ठिकाणी अतिशय नाराज आहे कारण त्याच्याकडून पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही. तुम्ही बघू शकता जंगलाचा रस्ता जिथे सामान्य माणसाला पायी चालताना त्रास सहन करावा लागतो. त्याच ठिकाणी या ठिकाणी गाड्या घेऊन जायला लागतंय. नक्कीच खूप अवघड असा रस्ता आहे. परंतु बघू आणि उचलायची का या ठिकाणी आम्ही मोखाडा तालुक्यातून शहापूर तालुक्यामध्ये खेळायला आलो होतो. तर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा हा जंगली मार्ग तुम्ही म्हणाल तर पायी चालण्यासाठी खूपच त्रासदायक. त्याच ठिकाणाहून आम्ही गाड्या काढण्याचा कसा तरी प्रयत्न करतोय. अजूनपर्यंत एक गाडी फसलेली आहे. तिथे जंगली जनावरांचा देखील धोका आहे. या ठिकाणी आपल्याला डुक्कर, ससा, वाघ, चित्ते असे काही प्राणी बघायला मिळतात. या ठिकाणी गिरीश दाते खूपच हेवी ड्रायव्हिंग आलाय दात काढत. या ठिकाणी आम्ही आलो होतो की कुठून तरी रस्ता भेटेल परंतु या ठिकाणी रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे. कसं तरी दगड लावून गाडी काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत परंतु गाडी निघेल असं अजून तरी काही वाटत नाही कारण पुढे पण खूप अवघड रस्ता आहे. हे तर फक्त पहिलाच टप्पा आहे. आमचे इथं हाल बेहाल झालेले आणि या ठिकाणी आमचे पायलट ड्रायव्हर गिरीश दाते सगळ्या गाड्यांना पुढे काढून देण्याचा प्रयत्न चालू आहे. हो भाई या ठिकाणी बघू शकता रस्ता खूपच खराब आहे रस्ता. या ठिकाणी आम्ही मोखाडा तालुक्यातून शहापूर तालुक्यातील शिरोळे या ठिकाणी क्रिकेट खेळायला गेलो होतो. आपण बघू शकता की मागे माझे 5 ते 6 मित्र आहेत. त्या ठिकाणी आम्ही रस्त्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत होतो आणि अंतिम शेवटी फायनली आम्हाला या ठिकाणी एक रस्ता भेटला ज्याद्वारे आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी वाटतं आम्हाला कोणतरी दिसलेलं आहे ज्याला आम्ही या ठिकाणी रस्ता किंवा पत्ता विचारू शकतो. ओ भाऊ 1 मिनिट भाऊ थांब. आणि हो दादा काय रे तिकडे रस्ता कुठे आहे? हा भाऊ बोलण्याच्या काही तयारी दिसत नाही. आपण बघू शकता हा भाऊ बरेच वर्षापासून इथं वस्ती मांडून आहे ज्याचा पोस्टमॉर्टम झालेला आहे जवळपास या ठिकाणी.